जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 19. शिकवण नाम समास तिसरा करंट लक्षण निरूपण नाम. या समासाच्या पहिल्या 15 ओव्यांचं निरूपण पहिल्या भागामध्ये झालेलं आहे आणि हा दुसरा भाग आहे. यामध्ये 16व्या ओवीपासून 30व्या ओवीपर्यंत निरूपण आपणास श्रवण होईल. 16वी ओवी अशी आहे. शब्द सांभाळून बोलेना, आवरिता आवरेना, कोणी एकासी मानेना, बोलणे त्याचे. समर्थांनी अत्यंत सुंदर सांगितलं की करंटा मनुष्य कसा आहे की शब्द सांभाळून बोलत नाही, आवरता आवरत नाही आणि कोणाला तो ऐकत सुद्धा नाही, कोणाचं समजूनच घ्यायचं नाहीये, त्याला आदरच करायचं नाही, उलट त्यांच्याकडे काय करायचंय, दुर्लक्ष करायचंय. या ओवीमध्ये समर्थांनी वाणीतील विवेक आणि नम्रतेचं महत्व सांगितलं. वाणी म्हणजे फक्त आवाज नाही, सांगितलं ना, शब्द सांभाळून बोले ना, विचारपूर्वक मोजून मापून तोलून तारतम्य ठेवून बोलतच नाही तो. समर्थ सांगतायत वाणी म्हणजे फक्त आवाज नाहीये, तो माणसाच्या संस्कारांचा आरसा आहे. शब्द सांभाळून बोले ना, समर्थांना काय अभिप्रेत आहे? सांभाळून म्हणजे कसं हो, विचार करून, योग्य वेळ पाहून, योग्य व्यक्ती पाहून, योग्य ठिकाण पाहून, योग्य शब्द वापरून म्हणजे सांभाळून. समर्थांचा संदेश आहे, सत्य बोला पण ते प्रेमाने आणि योग्य वेळी बोला. कटू सत्य ही योग्य पद्धतीने जर सांगितलं तर ते नक्कीच स्वीकारलं जातं बरं का. आवरिता आवरेना ही अवस्था म्हणजे काय माहिती का, आता तो आवरण्याच्याही पलीकडे गेलाय, म्हणजे तिथं अतिरेक झालेला आहे अहंकाराचा. बरोबर आहे. अशा व्यक्तीला काय होतं, स्वतःची चूकच मान्य होत नाही आणि कोणी थांबवलं तर त्याला राग येतो आणि प्रत्येक विषयावर शेवटचं मत स्वतःच असावं, अंतिम निर्णय स्वतःचाच असावा असं त्याला वाटत असतं. वाणीवर नियंत्रण नसणे म्हणजे मनावरती नियंत्रण नसणे, हे या ठिकाणी अधोरेखित होत आहे. कोणी एकासी मानेना, समर्थ सांगतात की ज्याला गुरु, आई वडील, अनुभवी व्यक्ती किंवा सत्य यांचा आदर नाहीये, त्यांची प्रगती थांबते, जो कोणाचंच ऐकत नाहीये. नम्रता ही ज्ञानाचे दार उघडते आणि अहंकार ते सर्व दरवाजे बंद करून टाकत असतो. बघा, बोलणे त्याचे, कोणाचे बोलणे, अशा व्यक्तीचे बोलणे लोक का मानत नाहीत? कारण त्याच्या शब्दामध्ये संयम नसतो, त्याच्या कृतीमध्ये आणि बोलण्यामध्ये तफावत असते आणि त्याच्याकडे विश्वासार्हता नसते बरं का. ज्याची वाणी संयमी आहे, आचरण शुद्ध आहे, त्याचे शब्द हे प्रभावी ठरत असतात. बघा, एखादा व्यक्ती प्रत्येक गोष्टीवरती कायम ओरडून आणि चिडूनच बोलत असतो. सुरुवातीला घरचं ऐकतात, जाऊ दे, लेच गोंधळ घालताय, लेच बडबड करताय. नंतर काय होतं, कानफाट्या. नंतर त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष देत नाही, कारण त्याच्या शब्दांची किंमत त्याच्या अतिरेकामुळे कमी झाली. बरोबर का. कार्यालयामध्ये काय झालं, मीटिंग मध्ये एक कर्मचारी प्रत्येक विषयावरती मध्ये 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 बडबडच करत असतो आणि इतरांचं बोलणं तो ऐकत नाही. काही दिवसांनी काय झालं, काय होऊन जातं की त्याचं मतच ग्राह्य धरलं जात नाही. तो ऑफिसमध्ये हाय हेच लोक विसरून जातात, एवढं त्याला बाजूला केलं जातं कसपटासारखं. बघा, काही लोक काय करतात, प्रत्येक पोस्टवरती रागाने अपमानास्पद त्या भाषेमध्येच ते प्रतिक्रिया देत असतात. हळूहळू लोक त्यांना गंभीरपणे घेणंच बंद करतात, जाऊ दे, तसलंच आहे म्हणतात. बरोबर आहे का. ही ओवी आपल्याला शिकवते की बोलण्याच्या पूर्वी विचार करणं ही बुद्धीची खरी ओळख आहे. वाणीवरती संयम म्हणजे मनावरती संयम आहे आणि समजणाऱ्याचं ऐकणं म्हणजे दुर्बलपणा नाही आहे. एखादा जर आपल्याला समजून सांगत असेल तर त्याचं ऐकलं तर तो विवेकी आहे. अहंकारी व्यक्ती त्याच्या बोलण्यामुळे है ना, अहंकारी व्यक्तीचं बोलणे हे प्रभावहीन होतं. काय झालं, कारण तो बोथट झाला, त्याचे विचार तर कोणी ग्राह्य धरत नाहीये, प्रभाव संपला त्याचा. त्यामुळे समर्थ म्हणतात, कमी बोला पण मोजकं बोला. आजच्या काळामध्ये ही ओवी कशी लागू होते बघा. सोशल मीडियावरती त्वरित प्रतिक्रिया देणे, माहिती नसताना मत व्यक्त करणे, मोठ्यांचा सल्ला न ऐकणे आणि रागाच्या भरामध्ये काहीतरी अथवा बोलून जाणे. एकदा शब्द तोंडातून किंवा मोबाईल मधून एखादा शब्द टेक्स्टच्या ह्याच्यातून, रेकॉर्डिंगच्या ह्याच्यातून एकदा का बाहेर पडला की तो माघारी येत नाही. म्हणून बोलण्यापूर्वी, लिहिण्यापूर्वी विवेक जागृत हा ठेवलाच पाहिजे. ज्याचं बोलण्यावरती नियंत्रण नाही त्याचं जीवनावरती नियंत्रण नाही, पण ज्याची वाणी विवेकाने, नम्रतेने आणि संयमाने सजलेली असते ना, त्याचे शब्द लोकांच्या
हृदयामध्ये स्थान मिळवत असतात. बघा पुढची उभी, कोणी एकाच विश्वास नाही, कोणी एकाच सख्य नाही, विद्या वैभव काहीच नाही, उगीच ताठा. सांगितलं बघा समर्थांनी. करंटा मनुष्य कसा असतो की ज्याच्यावरती कोणाचाही विश्वास नसतो असा असतो. त्याचं कोणाशी कधी पटत नाही, कोणाशी प्रेमाचे मैत्रीचे संबंध त्याचे टिकत नाही, त्याच्याकडे ज्ञान नसतं, त्याच्याकडे गुण नसतं, त्याच्याकडे संपत्ती नसती आणि विशेष असं काही कर्तृत्व सुद्धा त्याच्याकडे नसतं. पण असती एक गोष्ट, हे सगळं जरी नसलं तरी त्याच्याकडे उगाच असलेला अहंकार मात्र असतो बरं का. लय तोरान लय ताठा असतो बघा असल्या गड्याचा. या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं की अहंकाराच्या पोकळ स्वरूपाचं वर्णन कसं असतं. खरा मोठेपणा हा गुण, ज्ञान आणि चरित्रामुळे येतो, दाखवून दिलेल्या गर्भामुळे नाही. बघा ना, कोणी एकाच विश्वास नाही. विश्वास हा पैशाने विकत मिळत नाही हो, तो मिळवावा लागतो, कमवावा लागतो. सत्य बोलून, शब्द पाळून, सातत्यपूर्ण चांगलं वर्तणूक करून तो विश्वास कमवावा लागतो. मग विश्वास गमावणे सोपा आहे, पण परत तोच विश्वास पुन्हा प्रस्थापित करणं हे अत्यंत महाकठीण काम आहे. समर्थ सांगतात, विश्वास हीच माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. कोणी एकाशी सख्य नाही, ज्याच्या मनामध्ये अहंकार आहे, चिडचिड आहे, स्वार्थ आहे, कटुवाणी आहे, फसवणूक आहे, मत्सर आहे आणि एवढं सगळं असेल तर त्याची मैत्री कोणासोबत टिकेल का? मैत्रीचा पाया विश्वास आणि नम्रतेमध्ये असतो. विद्या वैभव काहीच नाही. येथे समर्थ फक्त शिक्षण किंवा पैसा म्हणत नाहीयेत, तर वैभव म्हणजे चांगलं चरित्र, विवेक, सद्गुण, सेवा, समाजातील आदर हे काहीच नसताना जो स्वतःला श्रेष्ठ समजतो ना, तोच खरा करंटा. उगच ताठा, उगची ताठा ही ओवी सर्वात मार्मिक आहे का, म्हणजे या संपूर्ण ओवीतला हा सर्वात मार्मिक भाग आहे. समर्थ सांगतात की रिकामे भांड जास्त आवाज करतं बघा. ज्याच्याकडे खरं ज्ञान असतं ना, तो कायम नम्र असतो, आणि ज्याच्याकडे काहीच नसतं त्याला मग स्वतःची जाहिरात करावी लागते, खळखळाट करावा लागतो, सांगावं लागतं या या इकडे या इकडे या. आणि ज्याच्याकडे खरं ज्ञान असं ओतप्रोत भरलेलं आहे तो नम्र असतो, शांत असतो. बघा ना, एका ऑफिसमध्ये एक कर्मचारी आहे, स्वतःचं काम नीट करत नाही, नवीन काही शिकत नाही, आणि प्रत्येक मीटिंग मध्ये त्याला असं वाटतं की मीच सगळ्यात भारी. आणि काळानुसार काय होतं कळतंय, सगळ्यांना त्याची लायकी कळते आणि त्यामुळे त्यानंतर त्याला तशीच वागणूक मिळते की विद्यार्थी आहे, अभ्यास करत नाही आणि इतरांना कायम कमी लेखतो, परीक्षेचा निकाल लागतो आणि मग जगासमोर पुन्हा त्याची ते लायकी उभा राहते. बघा ना, अहंकार ज्ञानाची जागा घेऊ शकत नाही. शब्द कठोर आहेत का? कारण त्या पुरुषाकडे असलेला तो अहंकार आहे ना, अहंकाराची जागा जी आहे ना ती ज्ञान घेऊ, अहंकार ज्ञानाची जागा कधी घेऊच शकत नाही. बरोबर आहे का? दोन साधक आहेत, ग्रंथ वाचून काय करतात, एक साधक काय करतो, दोनच ग्रंथ वाचतो आणि म्हणतो की सगळ्यात मोठा ज्ञानी मीच आहे. आणि दुसरा साधक आहे, अनेक वर्ष अभ्यास करतो, अनेक विविध प्रकारचे ग्रंथ त्याने अभ्यासले आणि तो नम्र झाला. आणि दुसऱ्याने काही दोनच ग्रंथ वाचले आणि त्याला वाटतं की माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही. मग समर्थांच्या दृष्टीने खरा ज्ञानी कोण आहे तुम्हीच सांगा. बघा, विश्वास हा चरित्राचा पाया आहे. मैत्री टिकवण्यासाठी नम्रता पाहिजे. गुरु, ज्ञान आणि गुणांशिवाय गर्व करणे हे हास्यास्पद असते. खरा मोठेपणा जगाला दाखवावा लागत नाही, तो वर्तनातून दिसतो. अहंकार जितका मोठा असतो ना तितकीच प्रगती लहान असते. आज ही ओवी विशेषतः कशी लागू पडते बघा. सोशल मीडियावरती काय खोटेपणा, दंभिकपणा, मोठेपणा दाखवायचा फक्त, आणि प्रत्यक्षात काहीही साध्य नसताना स्वतःची स्तुती करायची, म्हणजे कर्तृत्व शून्य पण स्तुती मात्र माझीच झाली पाहिजे. लोकांचा विश्वास गमवूनही काय करायचं, स्वतःच बरोबर आहे अशी भूमिका त्या ठिकाणी असतं. ज्ञानापेक्षा दिखावा अधिक महत्वाचा मानणं. लोक तुमच्या शब्दांवरती नाही, तुमच्या चरित्रावरती विश्वास ठेवत असतात आणि चरित्राशिवाय मिळवलेले गर्व हे क्षणिक असतात. बरोबर आहे का? मग इथे समर्थांनी काय सांगितलं, करंटा माणूस विश्वास, मैत्री, ज्ञान आणि सद्गुण यांच्यापासून कायम वंचित असतो आणि तरीही तो अहंकाराने, तोऱ्याने, ताठ्याने वागतो. खरा मोठेपणा गर्वात नसून विश्वासार्ह चरित्र, नम्रता आणि गुणसंपन्न जीवन याच्यामध्येच खरा मोठेपणा आहे.
बघा ना पुढची ओवी, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, ऐसे हे विवेकाची उत्तरे ऐकणार नाही. मग समर्थ सांगतात, विवेकी लोक, समर्थांनी सांगितलं की विवेकी लोक सांगतात की अनेकांचं मन जपा, सर्वांशी प्रेमाने करुणेने वागा, विश्वास टिकवा, त्यातूनच खरे भाग्य आणि यश प्राप्त होत असतं. पण करंटा माणूस हा असा शहाणपणाचा सल्ला बिलकुल ऐकून घेत नाही, त्याची भूमिकाच नसते. या ओवीत समर्थांनी यशाचं एक गुपित रहस्य तुम्हाला आम्हाला सांगितलं. ते गुपित म्हणजे काय, लोकांची मने जिंकली तर परमेश्वराची कृपा अगदी सहज मिळून जाते. एवढं मोठं ते गुपित आहे बरं का. सहज, सुंदर, सुलभ. अंतरे राखणे, राखावी बहुतांची अंतरे. मग अंतर म्हणजे कसलं आहे हो? अंतर म्हणजे मन नव्हे, तर अंतर म्हणजे विश्वास, आदर, जिव्हाळा, सद्भावना. समर्थ सांगतात की लोकांना फसवून काही काळ यश मिळू शकतं आणि ते मिळेल पण. पण लोकांचं मन जिंकल्यानंतर जे यश मिळेल ना, ते कायमस्वरूपी टिकतं. बघा, भाग्य येते तदनंतर आहे. मग समर्थांच्या मते भाग्य म्हणजे काय? भाग्य म्हणजे चांगली लोक पुन्हा भेटतात, पुन्हा पुन्हा येतात, चांगल्या संध्या पुन्हा मिळतात, पुन्हा पुन्हा येतात. समाजाचा विश्वास हा कायमस्वरूपी टिकला जातो आणि ईश्वराची कृपा अखंड वर्षाव करते. अंतःकरणातील समाधान म्हणजे भाग्य, आणि हे सर्व सद्वर्तनानंतर येतं बरं का. भाग्य हे अचानक घडणारे नसून चांगल्या वर्तनाचे फळ आहे. बघा, विवेकाची उत्तरे. विवेकी व्यक्ती नेहमी सांगतो, रागराग चिडचिड कमी करा, प्रेमाने बोला, नाती जपा, विश्वास तोडू नका, नम्र राहा. पण करंटा पुरुष म्हणतो, मला तसलं काही शिकवायचं नाही, मला कोणी शिकवायचं नाही, मला सगळं कळतं. आणि ज्या दिवशी तो हे वाक्य बोलतो, त्या वाक्यापासून, त्या दिवसापासून, त्या क्षणापासून त्याच्या अधपतनाची सुरुवात सुरू झालेली असते. बघा ना, एखाद्या कार्यालयामध्ये 2 मॅनेजर असतात, 2 व्यवस्थापक म्हणू आपण त्यांना. पहिला फक्त काम करून घेतो आणि दुसरा कर्मचाऱ्यांचा आदर करतो, त्यांचे प्रश्न समजून घेतो आणि कामही करून घेतो. काही वर्षांनी दुसऱ्याच्या टीमला चांगलं यश मिळतं. का बरं? कारण त्या दुसऱ्या मॅनेजरने त्या टीम मध्ये असलेल्या सगळ्या लोकांची मन जिंकली होती, म्हणून त्यांना यश मिळालं. बघा ना, व्यवसायाचं उदाहरण आहे. एक ग्राहक आहे, एक दुकानदार आहे, तो ग्राहकांशी अगदी नम्रतेने, प्रेमाने, आत्मीयतेने बोलतो आणि दुसरा नुसती हिडीस फिडीस करतो, हाडतूड करतो. मग बघा, आपण कुणाकडे जाऊ? कुठल्या दुकानदाराकडे पुन्हा पुन्हा ग्राहक येतील? हेच आहे, भाग्य येते तदनंतर आहे. लोक आली का नाही त्याच्याकडे, विश्वासाने आली का नाही? बरोबर आहे. बघा ना, या ओवीतून आपल्याला शिकायला काय मिळालं? लोकांची मने जपणे ही सर्वात मोठी साधन आहे. विश्वास आणि प्रेम यांच्यामधून भाग्य निर्माण होतं. विवेकी लोकांचा सल्ला स्वीकारणे हीच खरी बुद्धीची ओळख आहे. अहंकारामुळे चांगला सल्लाही वाया जातो. नाती ही संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान असतात. बरोबर? आजच्या स्पर्धात्मक जगामध्ये अनेकांना असं वाटतं की फक्त कौशल्य पुरेसं आहे, थोडंसं स्किल पुरेसं आहे, पण प्रत्यक्षामध्ये त्या कौशल्याबरोबर विश्वास आणि त्या कौशल्याला अजून एक छोटीशी जोड पाहिजे. संवाद कौशल्य पाहिजे, नम्रता पाहिजे, सहकार्य पाहिजे, लोकांशी चांगले संबंध ठेवण्याची जी कला आहे ती सुद्धा आपण अवगत केली पाहिजे. आणि यातूनच मोठ्या संधी असतात, अपॉर्च्युनिटी असतात, ते आपल्याला मिळत असतात. यालाच आपण आजच्या भाषेमध्ये इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणत असतो. आणि हाच इमोशनल इंटेलिजन्स समर्थांनी शेकडो वर्षापूर्वी या ओवीमध्ये सांगून दिला. बघा, समर्थ अत्यंत गहन संदेश देऊन गेले. भाग्य हे नशिबाने मिळत नसते, ते चांगल्या स्वभावाने, नम्रतेने आणि लोकांची मने जपल्याने ते भाग्य निर्माण होते. पण अहंकारी काय करतोय, हा करंटा पुरुष काय करतोय, हा साधा नियमही स्वीकारत नाहीये तो. म्हणून तो स्वतःचे भाग्य बंद करून टाकतो. ते दरवाजेच बंद केलेत त्याने आता. अनेकांची मने जपणारा, विश्वास टिकवणारा, विवेकाचा सल्ला मनापासून स्वीकारणारा माणूसच खऱ्या अर्थाने भाग्यवान होतो. पण करंट असणारा माणूस जो आहे तो अहंकारामुळे जीवनसूत्र हे ऐकूनच घेत नाही आणि त्याचं अधपतन तो स्वतःच सुरू करत असतो. बघा पुढची ओवी, स्वये आपणास कळेना, शिकविले ते ऐकेना, तयासी उपाय नाना, काय करीती? मग काय सांगितलं समर्थांनी? करंट माणसाला स्वतःचे दोषच समजत नाहीत,
इतरांशी प्रेमाने कठोरपणे कितीही तो वागत असला आणि त्याला कितीही शिकवलं, अरे बाबा तसं वागू नको, तरी तो ऐकत नाही. अशा व्यक्तीसाठी कितीही उपाय केले, कितीही योजना केल्या तरी सगळं निष्फळ. ही ओवी आहे ना, अहंकारी आणि अज्ञान यांच्यामध्ये अत्यंत सूक्ष्म असं विश्लेषण करून देते. समर्थ सांगतात की अज्ञानाचा अहंकार जास्त धोकादायक आहे. कळतंय का बघा? अज्ञानापेक्षा सुद्धा अज्ञानाचा अहंकार अधिक धोकादायक. बघा आता बघू आपण. स्वये आपणास कळेना. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही दोष असतो. विवेकी मनुष्य म्हणतो माझ्यात अजून सुधारण्यासारखं बरंच काही आहे, खूप गरज आहे मला सुधारायची. आणि करंट म्हणतो माझं काही चुकतच नाही, मी कशाला सुधरू. याच ठिकाणी त्या करंटची प्रगती थांबलेली असते. स्वतःचे दोष दिसणे हीच आत्मज्ञानाची पहिली पायरी होती. जी त्याने पहिली पायरी चुकलाय तो करंटा. बघा, शिकवले ते ऐके ना. गुरूंनी शिकवलं, आई वडिलांनी शिकवलं, शिक्षकांनी शिकवलं, अनुभवी व्यक्तींनी शिकवलं, ज्येष्ठांनी शिकवलं, मार्गदर्शन केलं. पण ज्याच्या मनामध्ये अहंकार काठोकाठ भरलेला आहे ना, त्याला प्रत्येक सल्ला म्हणजे टीका वाटते. काय असतं, आईने काही त्याला सल्ला दिला वाटतं आईने आपल्यावर टीका केली, वडिलांनी आपल्यावरती टीका केली, शिक्षकांनी आपल्याला काही चांगला मोलाचा सल्ला दिला असं वाटतं टीका केली. तो शिकण्याऐवजी स्वतःचेच समर्थन करत राहतो. तयासी नाना उपाय. समर्थ एक मोठं जीवन सत्य सांगतात की ज्याला बदलायचंच नसतं त्याला कुणीच बदलू शकत नाही. औषध असेल, डॉक्टर असेल, गुरु असेल, अजून काय सर्जरीचं, ओटी हाय, ऑपरेशन थिएटर आहे, सगळं आहे. पण रुग्णाला औषधच घ्यायचं नाही, ट्रीटमेंटच करायची नाही, काय व्हायचं आता? काहीच होत नाही. तसंच आहे, सद्गुरू मार्ग दाखवतायत पण आम्हाला चालायचंच नाही. तो करंट आहे. कारण चालायचं स्वतःला आहे. समर्थ फक्त मार्गदर्शन करून देणार आहे. मार्गक्रमण करण्यासाठी मला त्या रस्त्यावरून चालायचं आहे, पण ती उमेदच नाहीये. तो करंट आहे ना. बघा, विद्यार्थ्यांचं उदाहरण आहे. शिक्षक वारंवार सांगतात अभ्यास कर बाबा, अभ्यास कर बाबा, अभ्यास कर. तो काय ऐकतच नाही. एक दिवशी निकाल येतो, नापास झाल्यानंतर त्याच्या नशिबाला तो दोषच देत बसतो. काय ऐकला असतं बरं झालं असतं. अरे बाबा, इथं दोष नशिबाचा नव्हता, तो ऐकला असतं तर झालं असतं. ऐकायचं होतं, नशीब बिशीब काय नसतं. बघा, डॉक्टर सांगतात व्यायाम करा, सूर्यनमस्कार करा, प्राणायाम करा, साखर कमी खा, वेळेवर झोपा, रात्री जागू नका. यातलं काहीच पाळायचं नाही. नंतर काय करायचं? आजार वाढल्यानंतर उपचार मात्र कठीण होतात, खर्चिक होतात, शरीराला त्रास होतो, कुटुंबाला त्रास होतो की नाही? मग योगी आपल्याला काय सांगते की स्वतःचे दोष ओळखणे हीच प्रगतीची खरी सुरुवात आहे. शिकण्याची वृत्ती आपण कधी सोडूच नाही, अखंड विद्यार्थी बनून राहावं. अहंकारामुळे ज्ञानाचा प्रवेश बंद होतो आणि मार्गदर्शनाचा उपाय तो स्वीकारल्यानंतरच होतो. बदलाची तयारी नसल्यास कोणताही उपाय निष्फळ असतो, काही होऊ शकत नाही. आधी बदलाची तयारी पाहिजे, त्याने मनाची तयारी केली पाहिजे, मला बदलायचं आहे, मग तो उपाय त्या ठिकाणी फळाला येणार आहे. आज अनेक लोक आहेत अभिप्राय, फीडबॅक अजिबात स्वीकारत नाहीत. हे काय पण टाकते ते. टीका झालं की रागवतात, मला सर्व माहीत आहे, मीच सर्वज्ञ आहे, अशीच भावना त्यांची असते. खूप ताठा, अहंकार, मत्सर, गर्व भयंकर. यामुळे त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगती थांबते. बरोबर आहे का? त्यामुळे आजच्या व्यवस्थापन शास्त्रामध्ये याला काय म्हणतात? कोचॅबिलिटी, म्हणजे शिकण्याची तयारी आहे की नाही? समर्थांनी हे तत्व शेकडो वर्षापूर्वी सांगितलं होतं की शिकण्याची तयारी पाहिजे. ज्याला स्वतःचे अज्ञान दिसते ना, तो ज्ञानी होण्याच्या मार्गावरती असतो. पण ज्याला स्वतःची चूकच दिसत नाही आणि जो मार्गदर्शन कधी स्वीकारत नाही, त्याला जगातील कोणीही गुरु, सद्गुरू असू द्या, कसलाही उपाय केला तरी त्याला काही होऊ शकत नाही. बघा, स्वतःचे दोष न ओळखणारा आणि कितीही समजवले तरी न समजणारा, न ऐकणारा मनुष्य स्वतःच्या प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा निर्माण करतो. कारण बदलाची इच्छा नसताना कोणताही उपाय यशस्वी होत नाही. बघा पुढची ओवी. कल्पना करी उदंड काही,
प्राप्तव्य तो काहीच नाही, अखंड पडिला संदेही अनुमानाचे. समर्थांनी सांगितलं की करंटा माणूस हा मोठ्या मोठ्या कल्पना, मोठ्या मोठ्या योजना करतो, मोठी मोठी स्वप्न पाहतो, पण या सर्वांसाठी आवश्यक असलेली कृती मात्र तो करत नाही. त्यामुळे त्याच्या हातामध्ये काहीच येत नाही. तो सतत शंका घेतो, अंदाजच लावतो आणि कल्पनांच्या जाळ्यामध्ये अडकून राहतो आणि प्रत्यक्ष अनुभवापासून तो दूर राहतो. या ओवीमध्ये समर्थांनी कल्पना आणि कृती याच्यातील फरक अत्यंत सुंदरपणे स्पष्ट केला. कल्पना करी उदंड काही, कल्पना करणे चुकीचं नाहीये, पण उलट कल्पना केल्याच्या नंतर, ती मोठी स्वप्न पाहिल्याच्या नंतर जे करायला पाहिजे ते केलं नाही तर मग सगळं होणार आहे. कृतीशिवाय कल्पना म्हणजे काय? हवेत बांधलेला मल झाला हो नुसता. करंट माणूस म्हणतो मी मोठा करोडपती होईन, उद्योगपती होईन, मी लय श्रीमंत होईन, पण तो काहीच करत नाही, फक्त बसतो है ना. आणि ह्या सगळ्या गप्पा गोष्टीवर कृती काय? प्राप्तव्य तो काहीच नाही. समर्थ सांगतात की इच्छा आणि प्राप्ती याच्यामध्ये परिश्रमाचा पूल असतो. ही माझी इच्छा आहे आणि इच्छेपासून मला ते प्राप्त करायचंय, तर याच्यामध्ये परिश्रम नावाचा एक पूल आहे, ब्रिज आहे, आणि तो पूल न बांधता फक्त स्वप्न पाहिले तर यश मिळणार नाही. अखंड पडिला संदेही, अखंड पडला बरं का. संदेह त्याच्या प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. संदेह. अशा व्यक्तीच्या मनामध्ये फक्त विचार चालू असतात, होईल का नाही, जमल का नाही, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणाल, हा मार्ग योग्य आहे का. आणि ह्या नुसत्या शंकांमुळेच त्याची सुरुवात काही होत नाही. अनुमानाचे समर्थ सांगतात की अनुभव आणि अनुमान यामध्ये फरक काय. अनुभव म्हणतो मी करून पाहतो की, प्रयत्न करायला काय जातंय, अनुभव म्हणतो. आणि अनुमान काय म्हणतात, होत नाही, बहुतेक होत नाही, आपल्याला होत नाही, मला काही जमतच नाही, नाही नाही, नको नको. बरोबर. साधना, व्यवसाय, शिक्षण या सर्व क्षेत्रामध्ये अनुभवाला अत्यंत महत्व आहे. बरोबर की नाही. का कधी कुठल्या जॉब इंटरव्ह्यूला गेल्यानंतर विचारलंय मग तुम्हाला अनुमान किती वर्षाचा आहे, किती वर्ष झालं तुम्ही अनुमान लावताय. तसं नाही, अनुभव पाहिजे, कृती पाहिजे हो, कृती है ना, एक्सपिरियन्स पाहिजे. नाहीतर नुसता अनुमानच लावत होता. मग तसं तर सगळीच अनुमान लावतात, पण अनुभव घेणारे खूप कमी आहेत. म्हणून नोकरीसाठी गेल्यानंतर अनुभव विचारतात, अनुमान विचारत नाहीत. बघा ना विद्यार्थ्यांचं उदाहरण. एक विद्यार्थी म्हणतो या वर्षी मी परीक्षेमध्ये पहिला येणार, शाळेत, तालुक्यात, जिल्ह्यात पहिला येणार, पण अभ्यासाचे वेळापत्रकच तो तयार करत नाही, अभ्यासाचं नियोजन तो तयार करत नाही. आणि मग परीक्षेनंतर त्याला समजतं आपलं स्वप्न तर खूप मोठं होतं, पण त्या मानाने असलेले परिश्रम, मेहनत, कष्ट कमी पडले. कोण म्हणतं की मला मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण त्या व्यवसायासाठी लागणारं भांडवल, त्यासाठी लागणारा अभ्यास, त्यासाठी लागणारी कौशल्य, त्यासाठी लागणारी कृती, त्यासाठी लागणारी माणसं, ह्याच्याबद्दल त्याच्याकडं काही तजवीज नसते. आणि वर्षानुवर्ष फक्त तो बोलतच असतो, नाही काहीतरी मोठं चालू करायचं आहे बरं का, नाही जरा मोठा व्यवसायच करायचा म्हणतोय बरं का, अरे मग कर की मग, पण नाही ना, जमत नाही. मग कृतीमध्ये ते येत नाही, कारण त्याच्याकडे तशी लागणारी पार्श्वभूमी नाही आहे. बरोबर आहे का. एखादा व्यक्ती म्हणतो मला आत्मसाक्षात्कार पाहायला पाहिजे, पण तो कधी जप करत नाही, उपासना करत नाही, ध्यान करत नाही, धारणा करत नाही, स्वाध्याय करत नाही, सत्संग करत नाही, बैठकीला येत नाही, मग कसं व्हायचं याला आत्मसाक्षात्कार. आता सांगा बरं. बघा ना, या ओवीतून आपण शिकलो काय. स्वप्न मोठी असू द्या, आणि असलीच पाहिजे स्वप्न मोठी, पण कृती त्या स्वप्नाहूनही मोठी असली पाहिजे. शंका कृतीने दूर होते, शंका विचाराने दूर होत नाही. त्याच्यामुळे अनुभव घेतला पाहिजे हो. अनुमान काय, नुसते तर्क वितर्क लावत बसला, होईल का नाही, समाज काय म्हणल, होणार नाही. अनुभव हा अनुमानापेक्षा कायम श्रेष्ठच असतो. फक्त योजना करून यश मिळणारच नाही, आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हेच यशाचे खरे रहस्य आहे. बघा ना, आज अनेक लोक येतात, म्हणतात की एक दिवस करू, एक दिवस बघू, असं म्हणत म्हणत त्यांचं आयुष्य निघून जातं. सतत ते प्लॅनिंग करतात बरं का, नियोजन जोरात असते, पण एक्झिक्युशन होत नाही, कृतीच होत नाही. खूप माहिती गोळा केली, पण सुरुवातच केली नाही. समर्थ सांगतात की यश मिळवणारे लोक परिपूर्ण संधीची कधी वाट पाहतच नाही. जी उपलब्ध संधी आहे ना,
तिथून ते सुरुवात करतात. बरोबर आहे का? कल्पना प्रेरणा देते हो. बरोबर आहे का? कल्पना करतोय, ठीक आहे, चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. कल्पना प्रेरणा देतीये, पण कृतीच परिवर्तन घडवून आणते. शंका माणसाला जागेवरच ठेवते, पुढे जाऊच देत नाही. तर निश्चय आणि प्रयत्न त्याला ध्येयापर्यंत पोहोचवतात. बघा, पटलं तर सांगा. बघा, करंट हा माणूस काय करतो, मोठ्या मोठ्या कल्पना करतो, पण योग्य कृती करत नाही. त्यामुळे तो काहीही साध्य करूच शकत नाही. तो सतत शंका करतो, अंदाजामध्ये अडकून पडतो. तर विवेकी मनुष्य निश्चय करतो, कृती करतो आणि अनुभव यांच्या बळावरती सहज यश मिळवून येतो. बघा, पुण्य मार्ग सांडिला म्हणे, पाप झडावे आशाने, निश्चय नाही अनुमाने, नास केला. मग काय सांगितलं? ज्याने मनानेच धर्म, सदाचार आणि पुण्याचा मार्ग सोडून दिलेला आहे, त्याची पापे कशी नष्ट होतील? ज्याच्या मनामध्ये दृढ निश्चय नसून फक्त शंका आणि अंदाज असतात, तो स्वतःचे नुकसान करून घेत असतो. बघा ना, मागची जी ओवी झाली ना, त्याचा पुढचा टप्पा आहे हा. मागील ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं, शंका आणि कल्पनांमध्ये अडकलेला माणूस कृती करत नाही. आणि या ओवीमध्ये सांगितलं की कृती न केलेल्या मुळे तो पुण्याचाही मार्ग सोडतो आणि स्वतःचे आध्यात्मिक नुकसान करतो. बघा, ही ओवी अत्यंत सुंदर आहे. पुण्य मार्ग सोडून दिला, आता पुण्य मार्ग सोडलाय त्यानं. पुण्य मार्ग सांडिला म्हणे. पुण्याचा मार्ग म्हणजे फक्त दान धर्म, पूजा पाठ, व्रत, उपासना नव्हे, तर पुण्याचा मार्ग म्हणजे सत्य बोलणं, प्रामाणिकपणा, सेवा, निष्ठा, कर्तव्यनिष्ठा, त्याच्यानंतर दया, क्षमा, करुणा, शांती, नामस्मरण, सत्संग, श्री समर्थ बैठक, उपासना, हे सगळं सोडून देणे म्हणजे पुण्यमार्ग सोडणे. पाप झाडावे कशाने? मग समर्थ प्रश्न विचारतात. जर चांगली कर्मेच केली नाहीत, तर मग तुझं मन कसं शुद्ध होणार? तुझ्या पापांची प्रवृत्ती कशी कमी होणार? तुझ्या जीवनामध्ये शांतता कशी मिळणार? जसं अंधार घालवण्यासाठी प्रकाश आणावा लागतो, तसंच पाप कमी करण्यासाठी सत्कर्म करावं लागतं. निश्चयच नाहीये त्याचं. आध्यात्मिक जीवनामध्ये निश्चय पाहिजे ना, निश्चय. दररोज जप करणे, दररोज उपासना करणे, दररोज नामस्मरण करणे. मी कधी खोटं बोलणार नाही, हा निश्चय. रागावरती नियंत्रण ठेवेन, हा निश्चय. रोज उपासना करेन, हा निश्चय. आणि हे जर निश्चयच नसतील, तर मन पुन्हा पुन्हा जुन्या सवयींकडे जातं. बघा, अनुमाने नाश केला. आणि मग अशा व्यक्तीचा विचार, अशा व्यक्तीचे विचार असतात की उद्यापासून करतो की उपासना, काय होतोय त्याला? अनुमान. नंतर सुधारतो की आज सुधारलं पाहिजे, काय उद्या सुधारतो, आज वेळ नाही. अशी टाळाटाळ करत त्यांचं आयुष्य निघून जातं. अनुमानाने नाश केलाय त्यांचा. अनुमान रोज वेगवेगळा तर्क लावतोय. एक विद्यार्थी म्हणतो या महिन्यापासून अभ्यास करतो, मग महिना संपतो. मग तो पुढच्या महिन्यामध्ये म्हणतो पुढच्या महिन्यापासून अभ्यास करतो, पुढचाही महिना संपतो. मग परीक्षा येते, वार्षिक परीक्षा, नापास होते. निश्चयच नव्हता त्याकडं, झालं नुकसान, वर्ष वाया. एक व्यक्ती म्हणतो उद्यापासून व्यायाम करतो, पुढच्या आठवड्यापासून व्यायाम करतो, त्याच्या पुढच्या आठवड्यापासून डाएट करतो, त्याच्या पुढच्या आठवड्यापासून जिम लावतो, त्याच्या पुढच्या आठवड्यापासून, ह्यातलं काहीच होत नाही. काहीच होत नाही. वर्ष निघून जातात आणि मग ICU म्हणतो, देव म्हणतो ICU है ना. एक व्यक्ती म्हणतो की निवृत्त झाल्यावरती मी दासबोध वाचतो की, रिटायरमेंट झाल्यानंतर भगवद्गीता वाचतो की. आणि मग जीवनभराचा त्याचा जो प्रवास आहे है ना, तो आतापर्यंत जगलाय, ठीक आहे बाबा, तर पुढचा काय भरोसा आहे? काय भरोसा आहे? त्यामुळे समर्थ सांगतात की पुण्यमार्ग हा आजपासूनच सुरू केला पाहिजे, आहे की नाही. आता श्रवण केले याचे फळ आता करायचे सगळं. उद्या, परवा, तेरवा, पुढच्या वर्षी, पुढच्या महिन्यात, पुढच्या आठवड्यात नाही, आता. आता विश्वात्मके देवे. बघा, सत्कर्म सोडल्याशिवाय पाप वाढत नाही. बरोबर आहे का? सत्कर्म सोडल्याशिवाय पाप वाढत नाही. पण सत्कर्म सोडलं की पापाला जागा मिळते. पाप कमी करण्याचा उपाय म्हणजे पुण्यकर्म वाढवणे. पुण्यकर्म वाढलं की पाप आपोआप कमी होतं. निश्चयाशिवाय केलेली साधना कधी यशस्वी होत नाही. आणि टाळाटाळ ही अधपतनाची सुरुवात आहे. आज केलेले सत्कर्म उद्याचे भाग्य घडवते. आज अनेक लोक आहेत, योग्य काय आहे हे माहीत नसूनही
असूनही ते ते करत नाहीत. बरोबर आहे का? त्यांना माहिती आहे बरोबर काय आहे, तरी सुद्धा ते करणार नाही. सूर्यनमस्कार रोज केला पाहिजे त्यांना कळतं, पण ते करणार नाही. चांगल्या सवयी उद्यावरती ढकलतात आणि चुकीच्या सवयी पटकन स्वीकारतात लगेच. वाईट सवयी सोडण्यासाठी फक्त पश्चाताप पुरेसा नसतो, त्याऐवजी चांगल्या सवयी दृढ निश्चयाने अंगीकाराव्या लागतात. पापाचा नाश केवळ इच्छा किंवा विचारांनी होतच नसतो. सततचे सत्कर्म, दृढ निश्चय आणि धर्माचरण यामुळेच मन शुद्ध होते. जो निश्चय न करत फक्त अनुमान आणि उद्यावरती विश्वास ठेवतो, तो स्वतःचे जीवन वाया घालवून टाकतो. बघा ना पुढची ओवी काय सांगितले. काही एक पुरते कळे ना, सभेमध्ये बोलो राहे ना, बाष्कळ लबाड ऐसे जना कळू आले. मग समर्थांनी काय सांगितलं, ज्याला एखादा विषय नीट समजलेला नसतो तो सभेमध्ये बोलण्याची मोठी घाई करतो. त्याचे बोलणे निरर्थक असते, त्याचं बोलणं विसंगत असते आणि फुशारकीचं असतं. मग लोकांना त्याचं अज्ञान आणि खोटेपणा लगेच समजतो. त्याच्यासाठी काय वेगळं करावं लागत नाही. या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं की ज्ञानापेक्षा बोलण्याची घाई जास्त झाली आहे. लय घाई, लय मोठा दोष आहे हो. खरा ज्ञानी माणूस काय करतो, आधी सगळं शांतपणे ऐकून घेतो, समजून घेतो आणि मग बोलतो. आणि अज्ञानी डायरेक्ट बोलायला चालू करतो, लगेच बोलायला लागतो. अरे विषय तर समजून घ्या दाद्या. पण तसं नाही. समर्थ सांगतात की अर्धवट ज्ञान हे अनेकदा अज्ञानापेक्षा जास्त धोकादायक असतं. बघा ना, पूर्ण माहिती नसते आणि स्वतःला सर्व काही माहीत असल्याचा अहंकार त्या ठिकाणी येतो आणि होतं सभेमध्ये त्याचं ते बाष्कळ बोलणं येतं. सभेमध्ये बोलू राहणे. मग अशा व्यक्तीला काय होतं, प्रत्येक चर्चेमध्ये, प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक मीटिंग मध्ये त्याला स्वतःचं मत मांडायचंच असतं आणि प्रत्येक विषयामध्ये स्वतःलाच तज्ञ आहे असंच भासवायचं असतं. ऐकण्यापेक्षा बोलण्याची घाईच त्याच्याकडे जास्त असते. समर्थांचा संदेश आहे, जिथे समज कमी असते तिथे मौन अधिक शोभून दिसते. बघा ना, जो विषय आपल्याला कळायला नाही ना, तिथं शांत बसायचं, गप्प बसायचं, मौन. बाष्कळ लबाड सांगितलं. बाष्कळ म्हणजे कसा हो, अर्थहीन बोलणारा, कधी कुठं काय बोलल काय सांगता येत नाही, ते बाष्कळ. आणि लाबाड म्हणजे कसं, स्वतःची स्तुती, स्वतःच गुणगान आहे ना, स्वतःचीच बडाई, स्वतःच मोठेपण, नसलेलं ज्ञान दाखवून देणार. अशा बोलण्याने लोक काही काळ, काही वेळ प्रभावित होतील, पण ते सत्य फार काळ लपून राहणार नाही. जना कळू आले. मग लोक काय मूर्ख आहेत का, है ना? सततच्या अशा यांच्या वागणुकीतून लोकांना लगेच समजतं, या सगळ्या जनतेला कळून येतं कोण अभ्यासू आहे, कोण अनुभवी आहे आणि कोण फक्त बोलबच्चन देतोय. लगेच कळतं. प्रतिष्ठा शब्दांनी नाही, तर ती प्रतिष्ठा गुणवत्तेने मिळत असते. बरोबर आहे का? बघा ना, मीटिंग मध्ये एक कर्मचारी प्रत्येक विषयावरती बोलत असतो, त्याला फक्त बोलायचं असतं, पण त्याच्या बोलण्यामध्ये तथ्यही नसतं आणि सत्यही नसतं. काही दिवसांनी काय करतात तिथं असलेले ते वरिष्ठ, हे गप बाबा तू काय बोलू नका, आता त्याच्या मताला महत्वच देत नाही. तू काय सांगू बी नको ना, आमचं काय काय आम्हाला तुझं ऐकायचं बी नाही, काय तू तिकडेच राहा, आहे की नाही? वर्गात एक विद्यार्थी पुस्तक न वाचताच चर्चा करतो, नुसत्या मोठ्या मोठ्या गप्पा, पुस्तक तर वाचलं नाही आणि प्रश्न विचारल्यानंतर त्याकडे उत्तर नसतं. मग मित्रांमध्ये फक्त त्याला दिखावा करायचा असतो, हेच यातून अधोरेखित होतं. बघा ना पुढं, या ओवीतून आपण काय शिकलो? अर्धवट ज्ञानापेक्षा नम्रता केव्हाही श्रेष्ठ आणि बोलण्यापेक्षा ऐकणे कायम कायम अधिक आपल्याला शिकवून जातं. बघा, बोलण्यापेक्षा श्रवण, श्रवण सगळ्यात उत्तम. श्रवण. प्रत्येक विषयावरती मत देणं आवश्यक नसतं. कधी कधी आपलं मत कुठं द्यावं हे आपल्याला कळलं पाहिजे. नाही आम्हाला काही एखादा विषय आहे जो माझ्या प्रांतामध्ये येतच नाही, तर मी त्याच्यावरती मत देणं गरजेचं आहे का? नाही. प्रतिष्ठा फुशारकीने मिळतच नाही, तर प्रतिष्ठा ही अभ्यासाने आणि अनुभवाने मिळते. मौन हे सर्वात मोठं ज्ञान आहे बरं का. खरं तर मौनम सर्वार्थ साधनम असं म्हणतो, पण मौन हे सुद्धा कधी वापरायचं ह्याचं ज्ञान पाहिजे. आज सोशल मीडिया आहे, इंटरनेट आहे, त्यामुळे सगळी माहिती अगदी सहज मिळते. पण ही इन्फॉर्मेशन आणि ज्ञान ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे, हे कळलं पाहिजे. जे माहीत नाही ते मला माहित आहे असं म्हणून उगच
काहीतरी बडबड बडबड करत राहायचं, आणि जे मला माहित नाही ते मला माहित नाही असं म्हणण्यामध्ये नम्रता आहे. बघा ना, मी खूप लोक पाहिली की ज्याच्यामध्ये ती लोक सरळ सांगतात की हा, या विषयाबद्दल मला काही माहिती नाही, त्यामुळे मी याच्यावरती काही बोलणार नाही. खरंच नम्रता आहे, खरंच नम्रता आहे. हेच खऱ्या ज्ञानाचं लक्षण आहे. समर्थ सांगतात की ज्याला विषय समजलेलाच नसतो त्याने बोलण्याची घाईच करू नये. कारण अर्धवट ज्ञान, फुशारकी, निरर्थक बोलणं याच्यामुळे माणसाची प्रतिष्ठा कमी होते. तर नम्रता आहे, अभ्यास आहे आणि योग्य वेळी बोलणे याच्यामुळे त्याचा खरा मान सन्मान टिकून राहतो, वाढतो. बघा ना पुढची ओवी. काही नेमकंपण आपुले बहुत जनास कळू आले, तेची मनुष्य मान्य झाले भूमंडळी. समर्थ सांगतात की ज्याच्या बोलण्यात, ज्याच्या वागण्यात आणि कामात नेमकेपणा आहे, प्रामाणिकपणा आहे आणि सातत्य आहे, त्याचे गुण लोकांच्या लक्षामध्ये राहतात. अशा व्यक्तीला समाजामध्ये खरा मान सन्मान, आदर, प्रतिष्ठा मिळून राहते. मागील ओवीमध्ये समर्थाने सांगितलं अर्धवट ज्ञान आणि फुशारकी यांचा दोष सांगितला, आणि या ओवीमध्ये त्यांनी त्याच्या बरोबर विरुद्ध असं गुण सांगितला, नेमकेपणा म्हणजे प्रिसिजन, सातत्य आणि विश्वासार्हता. आता बघा पुढं, काही नेमकेपणा आपुले, नेमकेपणा पाहिजे हो, नेमस्त, योग्य बोलणं, योग्य कृती, दिलेला शब्द पाळणे, वेग पाळणे, काम पूर्ण करणे, दिलेल्या वेळेत अतिशयोक्ती बिलकुल नाही करणे, हे नेमस्त असतं. समर्थांच्या दृष्टीने नेमकेपणा हा व्यक्तिमत्वाचा अलंकार आहे, दागिना आहे. व्यक्तिमत्वाचा दागिना म्हणजे नेमकेपणा, नेमस्तपणा. बहुजनासी कळू आले, आणि मग खरा गुण लपून राहत नाही ना. एखादी व्यक्ती प्रामाणिक असेल, वेळेची पक्की हो, त्याने सांगितलं ना 10ला येणार 10लाच येणार, आणि जबाबदार असणार. तो कुठलंही एखादं कार्य करत असेल तर त्याची जबाबदारी घ्यायला तो असतो, याची जबाबदारी माझी, हे नाही झालं तर मी याच्यासाठी हे करेन, जबाबदारी घेतो. लोक त्याला ओळखतात ना, है ना. बहुत जनासी कळू आले. मग ह्या सगळ्यांना हे कळून आलं, त्याची प्रतिष्ठा जाहिरातीने झालेली नाहीये, त्याची प्रतिष्ठा ही सातत्यपूर्ण आचरणामुळे, वर्तनामुळे त्याला ती मिळालेली प्रतिष्ठा, बरं का. त्याची मनुष्य मान्य झाले. मान्य म्हणजे कसं, लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्याचा सल्ला ऐकतात, जबाबदारी त्याच्यावरती सोपवतात, समाजामध्ये त्याला आदराने पाहतात. हा मान त्यांनी काही पैसे देऊन विकत घेतला नाही, मिळवलेला नाही, तर त्यांनी तो कमवलेला आहे चरित्राने. बघा पुढं, ह्या ओवीतून आपण काय शिकतोय, नेमकेपणा हा यशाचा पाया आहे. विश्वास हा सातत्यपूर्ण चांगल्या वर्तनातून निर्माण होत असतो, आणि स्वतःची जाहिरात करण्यापेक्षा आपण असलेले गुण जोपासले पाहिजेत. मान सन्मान मागावा लागत नाही, तो कमवावा लागतो. चरित्र हेच सर्वात मोठे वैभव आहे. आज अनेक जण पर्सनल ब्रँडिंग वरती भर देतात, परंतु समर्थ सांगतात की ब्रँडिंग करण्यापूर्वी कॅरेक्टर बिल्डिंग कुठे आहे ते केलं पाहिजे. बघा ना, सोशल मीडियावरती प्रतिमा तयार करता येते, एखादी इमेज तयार करता येते, आहे की नाही, पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये है ना, विश्वास फक्त वागणुकीमुळेच मिळत असतो, हे आपल्याला समजलं पाहिजे. माणसाला मोठे बनवणारी गोष्ट त्याची प्रसिद्धी नसून त्याचा नेमकेपणा, विश्वासार्हता आणि सातत्यपूर्ण सदाचार आहे. हे गुण लोकांना अनुभवाने जाणवतात बरं का, आणि त्यातूनच त्यांचा खरा सन्मान प्राप्त त्यांना होत असतो. बघा, झिजल्या वाचून कीर्ती कैची, मान्यता नव्हे ही फुकाची, जिकडे तिकडे होते चिची अवलक्षणे. मग काय झालं, समर्थांनी सांगितलं, कष्ट पाहिजे, त्याग पाहिजे, सातत्यपूर्ण परिश्रम पाहिजे, आणि हे केल्याशिवाय कीर्ती मिळत नाही, मान सन्मान मिळत नाही. समाजामध्ये मान्यता ही विनाकारण कुणी देत नाही, मिळतही नसते. उलट ज्याच्याकडे दुर्गुण आहेत अशाची सर्वत्र निंदा होते, अवहेलना होते. बघा ना, या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं की एक अटळ असा नियम आहे या जीवनाचा, झिजल्याशिवाय तेज येत नाही. चंदन जितकं जास्त झिजल ना, है ना, चंदन उगळतात बघा, उगळतात, है ना, मग जास्त सुगंध देतं, जास्त शीतलता देतं. सोनं जे असतं ना, सोनं आपण जितकं जास्त तापू
तेवढं ते अधिक अधिक शुद्ध होत जातं. हिरा जितका जास्त आपण घासतो तितका जास्त तो चमकतो. तसंच माणसाने सुद्धा कष्ट, संयम आणि साधनेने घासून घासून महान बनावं. काय प्रॉब्लेम आहे? झिजल्या वाचून कीर्ती कैची. झिजणे म्हणजे फक्त शारीरिक कष्ट नव्हे तो, नाहीतर लय शब्दशः अर्थ घेतात मंडळी. झिजणे म्हणजे अभ्यासासाठी झिजणे, व्यवसायासाठी झिजणे, समाजसेवेसाठी झिजणे, साधनेसाठी झिजणे, चरित्र जपण्यासाठी झिजणे. समर्थ सांगतात की यशाला शॉर्टकट नाही. मान्यता नव्हे की फुकाची. समाजाचा आदर है ना, पैशाने विकत घेता येत नाही. समाजाचा आदर पदामुळे कायम राहत नाही. समाजाचा आदर प्रसिद्धीने टिकत नाही. समाजाचा आदर मिळतो तो प्रामाणिकपणाने, कर्तृत्वाने, सातत्याने, संयमाने आणि जिकडे तिकडे होते चिची. हे चिची म्हणजे काय हो? लोक म्हणतात की ते लय छी आहे बाबा, लय घाण, लय घाण, त्याच्यावर विश्वास ठेवू नका, त्या संग व्यवहार करू नका, त्यापासून सावध राहा, सावध राहा, पैसे बुडवल तुमचं बी. अशी प्रतिमा एका दिवसात तयार होत नाही. ती रोजच्या दैनंदिन चुकांमधून सततच्या वागण्यामुळे ती छिची व्हायला लागली बरं का. अवलक्षणे म्हणजे काय केलं यांनी म्हणून तशी तिची प्रतिमा झाली. त्यानं दुर्गुण केले, त्यानं आळस केला, त्यानं दिखावा केला, त्याने खोटेपणा केला, त्यानं अहंकार केला, त्यानं फसवणूक केली, त्याने उद्धटपणा केला, त्यानं बेजबाबदारपणा केला. ही अवलक्षणं होती. आणि ह्या सगळ्या गुणांमुळे तो अपमानाकडे आला. कुणाच्या विश्वासार्हतेकडे तो पात्रच झाला नाही. बघा ना, एक विद्यार्थी वर्षभर मेहनत करतो, 12 महिने व्यवस्थित अभ्यास आहे, आणि दुसरा विद्यार्थी आहे हॉल तिकीट आलं मग अभ्यासाला लागलाय. मग निकालात पाहिलं आपल्याला कळतं, ज्याने वर्षभर अभ्यास केलाय त्याला यश मिळालंय, त्याचा सत्कार होतोय, बॅनर आहे, पेपरात फोटो, चौकात फोटो, सगळीकडे त्याचा गौरव चालू आहे, घरी येऊन हारतुर देते ते. आणि दुसरं ना झालं की नापास. कीर्तीमुळे झिजला ना गडी, कीर्तीमुळे झिजला म्हणून त्याला हे फळ मिळालं, त्याला गौरव मिळाला, त्याला यश मिळालं, त्याला कीर्ती मिळाली. बरोबर आहे का? बघा ना, एक खेळाडू आहे, रोज पहाटे 4 वाजता उठून तो व्यायाम करतो, स्वतःला तयार करतो, आणि मग अनेक वर्ष त्यांनी हे परिश्रम केल्याच्या नंतर त्याला चांगलं राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, ऑलिम्पिक मध्ये त्याला ते पद मिळालं. लोकांना त्याचं पद दिसलं, पण त्याच्या मागे त्याने किती झीज केली होती हे दिसत नाहीये. बरोबर आहे का? मग आपल्याला ओळीतून शिकायला काय मिळालं? कष्टाशिवाय कीर्ती नाही. मान सन्मान हा आपल्याला कमवावा लागतो. दुर्गुण प्रतिष्ठा नष्ट करून टाकते. सातत्यपूर्ण प्रयत्न हेच यशाचं खरं रहस्य आहे. आणि संघर्षाशिवाय कोणतीही मोठी प्राप्ती होत नाही. हा सोशल मीडियामुळे अनेकांना पटकन प्रसिद्ध व्हायचं असते. लगेच आज रील टाकली की उद्या मिलियन मध्ये गेले पाहिजे, आज व्हिडिओ टाकले की उद्या मिलियन मध्ये गेला पाहिजे. ज्याला त्याला इन्स्टंट पाहिजे, म्हणून ती इंस्टाग्राम आलं बघा. इन्स्टंट पाहिजे लगेच. कमी कष्टामध्ये मोठं यश हवं असतं. समर्थ सांगतात की क्षणिक प्रसिद्धी मिळूच नका, पण चिरंतर कीर्ती फक्त कष्टातून, चरित्रातून आणि सातत्यातूनच मिळत असते. जीवनामध्ये सन्मान, कीर्ती आणि विश्वास हे कधीही मोफत मिळत नाही. ते आपले परिश्रम, प्रामाणिकपणा आणि सदाचाराची कमाई असतात. जो झिजण्यास तयार असतो तोच खऱ्या अर्थाने उजळतो. जो दुर्गुणांमध्ये जगतो त्याला सर्वत्र अपमानच सहन करावा लागतो. परिश्रम, त्याग आणि सातत्यपूर्ण सदाचाराशिवाय कीर्ती व मान्यता मिळत नाही, तर दुर्गुण, आळस आणि चुकीच्या वागणुकीमुळे सर्वत्र अपमान आणि निंदा पदरी पडत असतो. बघा पुढं, भल्या संगती धरीना आपण अशी शहाणे करीना, तो आपला आपण वैरी जाना स्वहित नेणे. मग समर्थांनी सांगितलं की जो सज्जनांचा सहवास करत नाही, ठेवत नाही, जो स्वतःला सुधारण्याचा कधी प्रयत्न करत नाही, तो स्वतःच नव्हे, तो दुसऱ्यांचा शत्रू कमी असतो, तो स्वतःचा शत्रू जास्त असतो. कारण त्याला स्वतःच खरं हित कशात आहे हेच समजत नाहीये. ही ओवी सत्संगाचे महत्व आणि आत्मविकासाची गरज अत्यंत सुंदर रीतीने सांगते. समर्थांचं मत असं आहे की माणसाचं भाग्य हे त्याच्या संगतीवरती ठरत असतं. भल्याची संगत धरीना, भल्याची म्हणजे कसं, सद्गुरूंची, सद्गुणी व्यक्तीची,
विद्वानाची, विवेकी माणसाची, संतांची, प्रामाणिक आणि चरित्रवान लोकांची म्हणजे ही भली माणसं. यांच्या सहवासामध्ये तुमचे आमचे विचार बदलतात, यांच्या सहवासाने आपल्या सवयी बदलतात आणि यांच्याच सहवासातून आपल्याला जीवनाची योग्य दिशा मिळत असते. संगती हा माणसाचा अदृश्य गुरु आहे. आपली संगत आहे ना, श्री समर्थ बैठक आहे ना, हा आपला अदृश्य गुरु आहे संगत. बघा, आपण अशी शहाणे करीना समर्थ सांगतात की जन्मता कोणी परिपूर्ण असा ज्ञानी नसतोच. शहाणं व्हावं लागतं अभ्यासाने, अनुभवाने, सत्संगाने, आत्मपरीक्षणाने. जो शिकण्याची वृत्ती सोडतो त्याची प्रगती सुद्धा थांबत असते. तो आपला आपण वैरी ही सर्वात गहन आहे. ह्या ओवीमध्ये सर्वात गहन भाग हा आहे तो आपला आपण वैरी, आपला सर्वात मोठा शत्रू है ना. बाहेरची माणसं नसतात, परिस्थिती नसते, नशीब नसतं, तर आपला सर्वात मोठा शत्रू हा अज्ञान, अहंकार आणि चुकीच्या निवडी यामध्येच आहे. समर्थ म्हणतात की स्वतःला सुधारण्याची संधी असूनही ती संधी नाकारणारा मनुष्य हा स्वतःचा सर्वात मोठा वैरी असतो. दुसरं कोण त्याचा वैरी नसतेच. स्वहित नेणे, स्वहित म्हणजे आत्मकल्याण, आत्मउद्धार, चरित्र घडवणे, ज्ञान मिळवणं, चांगलं आरोग्य ठेवणं, चांगली नीतिमत्ता ठेवणे, ईश्वर प्राप्ती करणं म्हणजे स्वहित करणं. करंट माणूस हा तात्पुरत्या सुखाला हित समजतो. हेच काय ते वारी म्हणतो, हे टेम्पररी पण लय वारी आहे. आणि दीर्घकालीन विवेकी मनुष्य दीर्घकालीन असा मार्ग निवडतो. त्याला कळतं की ह्याच्यामध्येच माझं हित आहे. बघा ना, एक विद्यार्थी आहे, अभ्यासू मित्रांच्या सहवासामध्ये राहतो आणि दुसरा विद्यार्थी आहे, दिवसभर नुसता रील्स पाहतो, वेळ वाया घालवतो, अशा मित्रांबरोबरच राहतो. आणि काही वर्षांनी दोघांचं भविष्य आपल्याला पूर्णपणे वेगळं दिसतं. बघा कोणाचं भविष्य कसं आहे. आणि याची दिशा ठरवली कोणी? संगतीनेच दिशा ठरवली. बघा ना, घरचे आहेत, मित्र आहेत, डॉक्टर आहेत, अनेकदा सांगतात की अरे व्यसन सोड, अमुक अमकं व्यसन आहे ते सोडून दे. पण व्यक्ती त्याच वाईट संगतीमध्ये राहतो, त्याच व्यसनामध्ये अडकून पडतो आणि तो स्वतःच नुकसान करून घेतो आणि एक दिवस मरून जातो. ही ओवी आपल्याला सांगते की सत्संग हा आत्मविकासाचा सर्वात सोपा मार्ग आहे. अगदी सोपा, अगदी सोपा, न लगे साधन दुर्गम आहे की नाही. सत्संग हा मार्गच असं एवढा साधा सोपा सरळ आहे. स्वतःला घडवण्याची जबाबदारी स्वतःचीच असते. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. वाईट सवयींपेक्षा वाईट संगती जास्त घातक असते. स्वतःचे नुकसान अनेकदा आपण स्वतःच करत असतो. खरे स्वहित म्हणजे सद्गुण, ज्ञान आणि आत्मकल्याण. बघा ना, आजच्या काळामध्ये संगती म्हणजे फक्त प्रत्यक्ष असलेले मित्र नाही. संगती म्हणजे काळानुसार व्याख्या बदलत असते. संगतीची व्याख्या बदलली. आज आपण कोणत्या प्रकारचे व्हिडिओ युट्यूबला पाहतो, आज आपण कोणते सोशल मीडिया अकाउंट फॉलो करतो, हे पण संगत आहे. आज आपण कोणतं पुस्तक वाचतो, ही पण संगत आहे. आणि आज आपण कोणाचे विचार ऐकतोय, कोणाचे विचार आपण फॉलो करतोय, ही सुद्धा संगत आहे. आपण आपल्या मनात रोज आपण ज्याला रोज मनामध्ये प्रवेश देतो तोच आपला सहवास बनत असतो. बरोबर आहे का? समर्थांचा संदेश आजही आपल्याला लागू पडतो. चांगली संगत तुमचे भविष्य घडवते, वाईट संगत तुमचे भविष्य बिघडवते बरं का, है ना. समर्थ सांगतायत की जो सत्संग टाळतो आणि स्वतःला सुधारण्याची तयारी ठेवत नाही त्याचा सर्वात मोठा शत्रू दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वतःच असतो. कारण स्वतःच्या हिताचा मार्ग त्याने स्वतःच बंद केलेला असतो. सज्जनांचा सहवास करून स्वतःला घडवणारा माणूस खऱ्या अर्थाने स्वतःचे हित साधतो. पण जो सत्संग टाळतो तो स्वतःला सुधारत नाही. तो स्वतःचा सर्वात मोठा शत्रू असतो. बघा पुढची ओवी. लोकांचे बरे करावे ते उसने सेवेची घ्यावे, ऐसे जयाचे जीवे जाणे जिना. बघा ना, समर्थ सांगतात की लोकांचे भले केले, त्यांना मदत केली, प्रेमाने वागवलं, कधी उपकार है ना, उपकार कधीतरी अनेक पटीने आपल्याकडे परत येतात. परंतु करंट माणसाला हा जीवनाचा नियम समजतच नाही. समर्थ इथं सांगतात की कर्मसिद्धांत आणि परोपकाराचं रहस्य काय. ही ओवी एक महान जीवनसूत्र आहे, त्याच्यावरती आधारलेली आहे. बघा, ते जीवनसूत्र आहे, जे पेरलं ते उगवलं. पण ते उगवलं किती? अनेक पटींनी उगवलं. लोकांशी बरे करावे. बरे करावे म्हणजे काय करावं? ट्रीटमेंट करावी का?
100-200 द्यावे, पैसे द्यावे, तसं नाही. लोकांची बरे करावे, म्हणजे एखाद्याला योग्य मार्ग दाखवून त्याला बरं करावं, संकटामध्ये मदत करून त्याला बरं करावं. एखाद्या व्यक्तीला तो टेन्शन मध्ये, फ्रस्ट्रेशन मध्ये असताना त्याचं प्रेमाने 2 शब्द बोलून त्याला बरं करावं. एखाद्या अज्ञानाला ज्ञान देऊन त्याला बरं करावं. एखाद्या चुकलेल्या व्यक्तीला क्षमा करून त्याला बरं करावं. दुसऱ्याचं मन राखून एखाद्याला बरं करावं. हे सर्व परोपकारच आहेत की ते उसीने सेवेची घ्यावे. समर्थ येथे उसने म्हणजे व्याज हा अत्यंत सुंदर दृष्टांत वापरतात. बँकेत ठेवलेले पैसे व्याज सहज वाढतात का नाही? आपण असेच जेवढे ठेवले तेवढेच राहतात, व्याज लागतं की त्याला. तसंच चांगले केलेले चांगले कर्म, दिलेला आदर, केलेली सेवा, दिलेलं प्रेम हे योग्य वेळी अनेक पटीने आपल्याकडेच परत येतं. हे कर्माचं व्याज आहे, कर्माचा नियम आहे. समर्थ सांगतात तुम्ही जर प्रेम दिलं तर प्रेम वाढेल, विश्वास दिला तर विश्वास वाढेल, आणि मोठी मदत केली तर आपल्याला मोठी मदतच मिळणार आहे. याला केवळ सामाजिक नियम म्हणता येणार नाही, हा आध्यात्मिक नियम सुद्धा आहे. जाणीजेना म्हणजे करंट माणूस म्हणतो मी दुसऱ्याचं भलं का करू, काय होईल त्यानं, ते काय करते, तत्काळ स्वतःचा फायदा पाहत. विवेकी मनुष्य मात्र दीर्घकालीन परिणाम पाहतो. बघा ना, एका ऑफिसमध्ये काय आहे, एक कर्मचारी नवीन सहकार्याला काम शिकवतो की नाही, काही वर्ष त्याला कठीण प्रकल्पामध्ये त्याच्या आणि मग तो तयार होतो, ते खालचं पोरग त्याला ट्रेनिंग देऊन देऊन देऊन, आणि मग एखाद्या कठीण प्रकल्पामध्ये त्याला त्याच सहकार्याची सर्वात जास्त मदत मिळते. आणि तो म्हणतो तुम्ही मला नवीन असताना शिकवलं होतं, समजून सांगितलं होतं, आता मी तुम्हाला समजून सांगतो. हेच आहे उसीने सवेची घ्यावे. एक दुकानदार प्रामाणिकपणे ग्राहकांची सेवा करतो, या काय देऊ, काय सेवा करू असं म्हणतो. ग्राहक त्याच्याकडे पुन्हा पुन्हा येतात आणि इतरांना सुद्धा सांगतात की त्याच्याच दुकानात जा, ते चांगलं आहे. ही त्याच्या चांगुलपणाचा जो आहे ना, तो व्याजासह मिळालेला परतावा आहे. बघा ना, या ओवीतून आपण काय शिकलो. दुसऱ्याचे भले करणे म्हणजे फक्त स्वतःचे भविष्य घडवणे आहे. चांगले कर्म कधीही वाया जात नाहीत. निस्वार्थ सेवा हीच सर्वोच्च गुंतवणूक आहे. प्रेम आणि मदत अनेक पटींनी परत आपल्याकडेच येत असते. परोपकार हा आध्यात्मिक समृद्धीचा मार्ग आहे. आजच्या स्पर्धात्मक जगामध्ये अनेकांना वाटतं की प्रत्येक गोष्ट व्यवहारानेच केली पाहिजे. समर्थ सांगतात की सर्वात मोठा व्यवहार म्हणजे निस्वार्थ चांगुलपणा सर्वात मोठा व्यवहार आहे. आज नेटवर्किंग, गुडविल अँड रेप्युटेशन यांना जे महत्व दिले जाते त्याचे मूळ तत्व समर्थांनी या चोवीमध्ये सांगितलंय. लोकांचे भले करणे म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणे नव्हे, तर ते आपल्या भविष्यातील सुख, विश्वास आणि ईश्वर कृपेची बीजारोपण आहेत, बीजाची पेरणी आहे. केलेले सत्कर्म कधीही वाया जात नाहीत, कधीही नष्ट होत नाहीत. ते योग्य वेळी अनेक पटींनी है ना आपल्या जीवनामध्ये परतत असतात. लोकांचे निस्वार्थपणे भले करा, कारण प्रत्येक सत्कर्म हे व्याजासह परत येणारी आध्यात्मिक गुंतवणूकच आहे. पण करंट माणसाला या कर्म नियमाचे महत्व समजत नाही. बघा पुढची ओवी, जेथे नाही उत्तम गुण ते करंट्याचे लक्षण, बहुतांची न मने ते अवलक्षण, सहजची झाले. मग समर्थ सांगतात की ज्या व्यक्तीमध्ये उत्तम गुणच नाहीत ती व्यक्ती करंट आहे. अशा व्यक्तीला समाजामध्ये मान, प्रेम, सन्मान, आदर असलं काही मिळत नसतं. हा लोकांचा दोष नसून त्या व्यक्तीच्या दुर्गुणांचा स्वाभाविक परिणाम आहे. ही ओवी संपूर्ण करंट लक्षण समाजाचा सार सांगणारी आहे. आतापर्यंत समर्थांनी आळस सांगितला, अहंकार सांगितला, कठोर वाणी, वाईट संगत, अज्ञान, फुशारकी, परोपकाराचा अभाव, हे सगळे दोष सांगितले ते करंट्याचे. आता ते एका वाक्यामध्ये निष्कर्ष सांगतात की जिथं उत्तम गुण नसतात ना, तिथंच ते करंट पुरुष आहे. उत्तम गुण नसणे हाच करंटपणाचा मूळ दोष आहे. जिथे नाही उत्तम गुण, उत्तम म्हणजे काय, उत्तम म्हणजे सत्य, उत्तम म्हणजे नम्रता, उत्तम म्हणजे परिश्रम, उत्तम म्हणजे दया, उत्तम म्हणजे क्षमा, उत्तम म्हणजे प्रामाणिकपणा, उत्तम म्हणजे संयम, उत्तम म्हणजे विवेक, उत्तम म्हणजे सेवाभाव. आणि हे नसतील, हेच गुण जर नसतील तर पैसा, पद, प्रसिद्धी असूनही आतून माणूस गरीबच राहतो. ते करंट्याचे लक्षण. समर्थांच्या दृष्टीने करंट म्हणजे गरीब नव्हे, तर ज्याच्याकडे सद्गुणांची संपत्ती नाही तोच खरा करंट आहे.
बघा ना, बहुतांशी न म्हणे लोक म्हणतात की कोणीच मला आवडत नाही. समर्थ म्हणतात प्रथम स्वतःकडे पहा. जर स्वभावामध्ये कठोरता असेल, वागणूक चुकीची असेल आणि विश्वासार्हता नसेल तर लोक दूर होतील ना. लोक दूरच राहणार, कोणी येणार नाही तुझ्या. ते अवलक्षण सहजची झाले. हे अत्यंत महत्वाचा संदेश समर्थांनी दिलाय. लोकांचा तिरस्कार हा अनेकदा कारण नसतो, लोकांचा तिरस्कार हा परिणाम असतो. जसं काटेरी झाडाला कोणी मिठी मारायला जात नाही, तसंच दुर्गुणी व्यक्तीपासून लोक नैसर्गिकरित्या दूर जातात. त्या दुर्गुणाला कोण मिठी मारायला येईल बाबा, तो तिकडेच राहा म्हणणार. कार्यालयामधलं उदाहरण बघा. एक कर्मचारी वेळ पाळत नाही, खोटं बोलतो, जबाबदारी घेत नाही. हळूहळू लोक काय करतात, त्याच्यासोबत कामच करायला नको म्हणतात. हा लोकांचा दोष नाही, त्याच्या स्वभावाचा परिणाम आहे. बरोबर की नाही? एक विद्यार्थी सर्वांची मदत करतो आणि दुसरा विद्यार्थी कायम भांडत असतो. मग शाळेत कोण लोकप्रिय होईल? सद्गुणी विद्यार्थी ना. बरोबर आहे का? बघा पुढे ह्या ओवीची मुख्य शिकवण काय? खरा मान हा सद्गुणांमुळे मिळतो आणि दुर्गुणांमुळे लोक दूर निघून जातात. स्वतःचे दोष ओळखणे ही सुधारण्याची सुरुवात आहे. चरित्र हेच व्यक्तिमत्वाचे खरे सौंदर्य आहे. समाजातील प्रतिष्ठा ही गुणांची नैसर्गिक कमाई आहे. आज अनेक जण काय करतात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करतात, व्यक्तिमत्व विकास हो, इमेज ब्रँडिंग यावरती भर देतात. समर्थ सांगतात की इमेज पेक्षा कॅरेक्टर मोठा आहे. चांगली प्रतिमा काही दिवस टिकू शकते, पण चांगलं चरित्र आयुष्यभर टिकतं. माणसाने यश, मान, सन्मान, लोकप्रियता ह्या गोष्टीवरती, ह्या बाह्य गोष्टी आहेत, ह्या बाह्य गोष्टींवरती नव्हे तर त्याच्या अंतःकरणातील सद्गुणांवरती अवलंबून असावं. जिथे उत्तम गुण नाहीयेत तिथे अपमान, एकाकीपणा, अपयश हे स्वाभाविकपणे येत असतात. सद्गुणांचा अभाव हाच करंटापणाचा खरा अर्थ आहे. कारण जिथे सत्य, नम्रता, परिश्रम, सदाचार नसतो तिथे समाजाचा आदर मिळत नाही. हे त्या व्यक्तीच्या दुर्गुणांचे नैसर्गिक फळ आलेली आहेत. बरोबर 24. कार्याकारण सकळ काही, कार्यविन ते काहीच नाही. निकामी तो दुःख प्रवाही वाहतची गेला. समर्थ सांगतात की या जगामध्ये प्रत्येक यश, प्रत्येक प्राप्ती, प्रत्येक बदलामागे योग्य कृती असते. जो माणूस कृतीच करत नाही तो निष्क्रिय राहून स्वतःचे जीवन दुःखाच्या प्रवाहामध्ये वाहून देतो. ही ओवी समर्थांच्या कर्मयोगाच्या तत्वज्ञानाचा सार सांगणारी ओवी आहे. समर्थांचा संदेश अगदी स्पष्ट आहे. कृतीशिवाय फळ मिळत नाही. इच्छा, प्रार्थना, कल्पना, ज्ञान यांना महत्व आहे, पण कृतीशिवाय इच्छाही अपूर्ण आहे, प्रार्थना अपूर्ण आहे, कल्पना अपूर्ण आहे, ज्ञान अपूर्ण आहे. कृती नसेल तर कार्याकारण सकळ काही. समर्थ सांगतात का सृष्टीचा नियम आहे. कार्याकारण, बी पेरलं झाड उगवलं. कार्याकारण, अभ्यास केला ज्ञान मिळालं, साधना केली अंतःकरण शुद्ध झालं, सेवा केली लोकांचा विश्वास मिळाला. मिळाले की नाही? कारणाशिवाय परिणाम होत नाही. कार्यविन तो काहीच नाही. फक्त म्हणणे मला यश हवंय, मला शांतता हवी आहे, मला ईश्वर प्राप्ती आहे, याने काहीच होत नाही. त्यासाठी परिश्रम, कष्ट, साधना, शिस्त, सातत्य अत्यंत गरजेचं आहे. निकामी, निकामी म्हणजे कसं? निकामी म्हणजे बिनकामाचा का, बेरोजगार का नाही, तर ज्याच्याकडे क्षमता असूनही ती वापरली जात नाही ती निकामी. जो सतत टाळाटाळ करतो तो निकामी. जो जबाबदारी घेत नाही तो निकामी. अशा व्यक्ती स्वतःच्या सामर्थ्याचा अपमान करून घेत असतात. दुःख प्रवाही वाहतची गेलं. जीवनात दुःख आले म्हणजे दोष आलेले नाहीये, पण दुःखातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न न करणे हीच खरी चूक आहे. असा माणूस परिस्थिती बदलत नाही तर त्या परिस्थितीमध्ये त्याला वाहवत नेतो, है ना. काय होतं बघा, विद्यार्थी म्हणतो मला चांगले गुण मिळाले पाहिजेत, मला चांगले मार्क मिळाले पाहिजेत, माझं टॉपरचा रँक आला पाहिजे, पण तो अभ्यास करत नाही. मग निकाल खराब आल्यानंतर तो नशिबाला दोष देतो. कारण नव्हतं म्हणून तो परिणाम मिळालेला नाहीये. येते का लक्षात? बघा, या ओवीतून आपण काय शिकलो? प्रत्येक परिणामामागे कृती असते. कृतीशिवाय यश मिळत नाही. आळस आणि निष्क्रियता दुःख वाढवतात. प्रयत्न हेच भाग्य घडवत असतं आणि जीवन बदलायचं असेल तर कृती बदलावीच लागते.
बघा ना, आजच्या काळामध्ये अनेक जण मोटिवेशन शोधतात, प्लॅनिंग करतात, त्यांचं काही ध्येय धोरण लिहितात, पण ऍक्शन घेत नाहीत. समर्थ सांगतात की यशाचा खरा मंत्र मोटिवेशन नाही, तर कन्सिस्टंट ऍक्शन हाच खरा यशाचा गाभा आहे, खरा मंत्र आहे. बघा ना, या या विश्वामध्ये कारणाशिवाय परिणाम होत नाही. जे जीवनामध्ये हवे आहे त्यासाठी कृती ही करावीच लागते. जो निष्क्रिय राहतो तो आपल्या स्वतःसाठी, आपल्या दुःखासाठी परिस्थितीला दोष देत राहतो. पण जो पुरुषार्थ करतो तोच स्वतःचं भाग्य स्वतः घडवत असतो. बघा पुढची ओवी, बहुतांचे मान्य थोडा, त्याच्या पापासी नाही जोडा, निराश्रयी पडे उघडा, जेथे तेथे. मग काय सांगितलं? कारण त्या माणसाला समाजामध्ये फार थोडे लोक मान देतात, कारण त्याच्या दुर्गुणांना सीमा नसते. परिणामी संकटाच्या काळी त्याच्या पाठीशी कोणीच उभा राहत नाही आणि तो सर्वत्र आधारहीन व असह्य होतो. ही ओवी दुर्गुणांचे अंतिम फळ सांगते. समर्थांनी मागील ओव्यांमध्ये अनेक दोष सांगितले, आळस सांगितला, अहंकार सांगितला, खोटेपणा सांगितला, वाईट संगत सांगितली, कठोरवाणी सांगितली, परोपकाराचा अभाव सांगितला. पण आता समर्थ सांगतायत की या सर्वाचा शेवट एकाकीपणा आणि आधार गमावण्यामध्ये होतो. बघा ना, मान्यता म्हणजे काय? लोकांचा विश्वास. बहुतांशी मान्य थोडा. लोकांचा विश्वास म्हणजे मान्यता, लोकांचा आदर म्हणजे मान्यता, लोकांचं सहकार्य म्हणजे मान्यता, लोकांचं प्रेम म्हणजे मान्यता, आहे की नाही? ज्याच्याकडे सद्गुण नसतात त्याच्यावर लोक जबाबदारी सोपवत नाहीत, है ना. विश्वास हा चरित्राने मिळतो, पदाने मिळत नाही. त्याच्या पापाशी नाही जोडा. पाप म्हणजे केवळ धार्मिक अर्थाने नव्हे, तर खोटेपणा म्हणजे पाप. स्वार्थ, फसवणूक, विश्वासघात, अहंकार अशी सवय वाढत गेल्या की माणूस स्वतः नुकसान करावा लागतो, आहे की नाही. निराश्रायी पडे उघडा. आणि मग जेव्हा त्याच्या संकट येतात, नोकरी जाते, काहीतरी मेडिकल अडचण येते, व्यवसायामध्ये अडचण येते, आजारपण येतं, तेव्हा त्याची खरी संपत्ती काय? तर त्याचे चांगले संबंध आणि त्याचा विश्वास, हेच त्याचे खरे काय होते? संपत्ती होती. करंट माणसाने आयुष्यभर नाती जपलेली नसतात, म्हणून तो संकटाच्या वेळी एकटा पडतो. आणि जेथे तेथे समर्थ सांगतात की अवस्था एका ठिकाणची नाही, तर घराघरात, समाजामध्ये, कामाच्या ठिकाणी, कुठेही जा, अगदी आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा ही सर्वत्र दिसते. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये एक व्यापारी अनेक वर्ष काय करतोय? ग्राहकांची फक्त फसवणूक करतो. आणि एक दिवस त्याचा व्यवसाय अडचणीमध्ये येतो, तेव्हा त्याला कोणीही मदत करत नाही, कारण त्यांनी आधीच लोकांची फसवणूक करून त्याचा विश्वास गमावून टाकलेला आहे. एक कर्मचारी सतत इतरांचं श्रेय स्वतःला घेत असतो आणि सहकाऱ्यांना कमी लेखत असतो. नंतर त्याच्यावरती एखादा असा कठीण प्रसंग येतो, तेव्हा कोणीही त्याच्या मदतीला पुढे येत नाही. बरोबर आहे का? हे सांगते की विश्वास गमावणे ही सर्वात मोठी झालेली हानी आहे. दुर्गुणी माणूस शेवटी, दुर्गुण जो आहे ना, तो शेवटी माणसाला एकाकी पडतो, एकटा पडतो, खिंडीत गाठतो. नाती आणि सद्गुण हेच संकटातील खरे आधार असतात. चरित्र हीच सर्वात मोठी सुरक्षा आहे आणि आजचे वर्तन हा उद्याचा आधार ठरत असतो. बघा ना, आज अनेक जण पैसा, पद, प्रसिद्धी आहे ना, ह्याच्यामध्ये काय आहे? सुरक्षित समजून घेतात. हे सगळं आहे म्हणजे आपण सुरक्षित आहे, पण समर्थ सांगतात की संकटात बँक बॅलन्स पेक्षा लोकांचा विश्वास आणि तोच जास्त उपयोगी पडत असतो. विश्वास कमवायला अनेक वर्ष लागली, पण विश्वास गमवायला एक क्षण पुरेसा असतो. बस. बरोबर आहे का? बघा ना, या पुढची ओवी कशी आहे? या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे, तेने मनासारखे फावे सकळ काही. मग समर्थ सांगतात की म्हणूनच या सर्व करंट लक्षणांचा त्याग करून उत्तम गुण समजून जीवनामध्ये त्यांचा स्वीकार करावा. सद्गुणांच्या आधारावरती माणसाला लौकिक, आध्यात्मिक आणि सामाजिक अशा सर्व प्रकारचे यश, समाधान आणि कल्याण प्राप्त होत असते. ही ओवी संपूर्ण करंट लक्षण समाजाचा उपसंहार करते. मागील 19 ओव्यांमध्ये समर्थांनी करंट माणसाचे अनेक दोष सांगितले. आळस दाखवला, अज्ञान दाखवलं, अहंकार दाखवला, कठोर वाणी, वाईट संगत, फसवणूक,
परोपकाराची भावना, निष्क्रियता, अविवेक. आता हे फक्त दोष दाखवून समर्थ थांबत नाहीत, तर समर्थ त्यावरती उपायही देतात. अवगुण सोडा आणि सद्गुण धरा, अवगुणच त्यागावे. समर्थांनी सांगितले अवगुणांचा त्यागच करावा. आळसाऐवजी परिश्रम करावे, रागाऐवजी संयम करावा, अहंकाराऐवजी नम्रता करावी, स्वार्थाऐवजी सेवा करावी, असत्याऐवजी सत्य स्वीकारावे. समर्थांचा आग्रह आहे की फक्त दोष ओळखून उपयोग नाहीये, तर तो दोष सोडण्याचा निश्चय सुद्धा हवा. उत्तम गुण समजून घ्यावे. समर्थ फक्त सद्गुण वाचून घ्या असं म्हणत नाहीत, है ना, तर काय ते समजून घ्यायचे असतात, विचारामध्ये घ्यायचे असतात, आचारामध्ये, आचरणामध्ये ते उतरवायचे असतात. जसे औषधाचे गुण माहिती आहेत, है ना, औषधाचे गुण माहिती असून उपयोग नाही ना. हे औषध लय जालिम आहे, लय भारी आहे, लय असं आहे, लय तसं आहे, ते औषध घ्यावं लागते, तेव्हा आरोग्यामध्ये सुधारणा होत असते. तसंच सद्गुण आचरणात आणल्यानंतरच काय होणार आहे, जीवनामध्ये बदल होणार आहे. मनासारखे फावे, है ना, मन शांती, चांगली नाती, समाजात आदर, कार्यामध्ये यश, ईश्वर कृपा, आत्मसमाधान. समर्थ सांगतात सद्गुण हेच सर्व यशाचे मूळ भांडवल आहे. सद्गुणांचा परिणाम फक्त एका क्षेत्रामध्ये होत नाही, सकळ काही सगळीकडे होतो. घरामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये, समाजामध्ये, अध्यात्मामध्ये, सर्व पातळीवर, सर्व क्षेत्रामध्ये त्याचा फायदाच फायदा आहे. बघा ना, एक विद्यार्थी आहे, विद्यार्थी जेव्हा आळस सोडतो, नियमित अभ्यास करतो, शिक्षकांचा आदर करतो, त्याला फक्त चांगले गुण आणि चांगली रँकिंगच मिळत नाही, तर त्याचं व्यक्तिमत्व सुद्धा उत्तम तयार होतं. एक कर्मचारी वेळ पाळतो, प्रामाणिक राहतो, सहकाऱ्यांना मदत करतो, त्याच्यावरती विश्वास वाढतो आणि नेतृत्वाची संधी एक ना एक दिवस त्याला मिळत जाते. बरोबर आहे का? आध्यात्मिक उदाहरण पहा, एक साधं काय, अहंकार सोडतो, नामस्मरण सोडतो, सत्संग, अहंकार सोडतो, नामस्मरण करतो, सत्संग करतो, सेवा करतो, तर त्याच्या अंतःकरणामध्ये शांतता आणि ईश्वर भक्ती ही दृढ होत जाते. ही ओवी आपल्याला शिकवते की दोष ओळखणं ही सुरुवात आहे, त्या दोषांचा त्याग करणे ही खरी साधन आहे. सद्गुण हेच जीवनाचे खरे वैभव आहे. चरित्र हा यशाचा पाया आहे. सतत आत्मपरीक्षण करून स्वतःला घडवत राहिलं पाहिजे. सद्गुणांचा लाभ जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये होत असतो. आज अनेक लोक विचारतात यशस्वी कसे व्हावे. समर्थांचं अत्यंत सोपं उदाहरण आहे, कौशल्य मिळवा, कौशल्य कमवा. पण त्याहून महत्वाचं आहे म्हणजे स्वभाव घडवा. कौशल्य तुम्हाला संधी देतात, पण सद्गुण तुमची ती संधी टिकवून ठेवतात. संपूर्ण करंट लक्षण समासाचा सारच आहे. समर्थ यातून सांगतात आळस सोडा, वाईट संगत सोडा, अहंकार सोडा, कठोर वाणी सोडा, स्वार्थ सोडा, सत्संग धरा, परिश्रम करा, नम्र राहा, परोपकार करा, सद्गुण अंगीकारा, स्वीकारा. हेच जीवन यशस्वी, आनंद आणि ईश्वराभिमुख बनवण्याचे सूत्र आहे. मनुष्याचे भाग्य नशिबाने नाही, तर त्याच्या सद्गुणांनी घडत असते. जो अवगुणांचा त्याग करून सत्य, नम्रता, परिश्रम, विवेक, परोपकार यांच्यासारखे सद्गुण अंगीकारतो, त्यालाच जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये यश, समाधान आणि परम कल्याण प्राप्त होत असतं. या करंटेपणातून बाहेर पडण्याचा एकमेव उपाय म्हणजे अवगुणांचा त्याग आणि सद्गुणांचा स्वीकार. कारण सद्गुणच माणसाला लौकिक यश, सामाजिक मान आणि मानसिक शांतता सोबत आध्यात्मिक उन्नती या सर्वांचा मार्ग दाखवत असतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे करंट लक्षण निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.